हाय गाइस, आज आपण ना रेसिपी एक मस्त असं आवडेल असं मुलांना बनवूया। मला डोक्यात असं विचार आला की मुलांना आपण आज ना उडीद डाळची मेंदू वडा बनवूया। हे बघा, मी ना दिवसभर ना भिजत घातलेला हा उडदाची डाळ आहे, पूर्ण असं भिजून झाली आहे बघा। त्यातलं आता पाणी पूर्ण काढून घ्यायचं, हे सुकं सुकं असं, आणि आपण ना शिळ्या वरणाचा सांबार बनवायचं प्लॅन करूया। कारण का मुले शिळे वरण खात नाहीत, मग सांबार वाटे मेंदूवडा मिक्स करून खातील। चला आता आपण रेडी होऊ आणि आपण तयारीला लागू। आपण मेंदूवड्याची तयारी करू। चला, तुम्ही बघू शकता आता मी तयारी करते। आता ह्याला चांगलं धुवून घेते दुसऱ्या पाण्याने, हे पाणी पहिलं काढते। हे आता 2 पाण्याने धुवून घेतली डाळ, मस्त असं फुगलेली आहे। आता आपण या मिक्सरमध्ये वाटण करायला घेऊया याचं आपण, कारण आपल्याला मेंदूवडे बनवायचे। हे बघा, मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ ना सुकी अशी टाकते। आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा। हाय गाईज, बघा आता मी आता वाटण करून घेतलंय। बघा असं झालंय वाटण, एकदम बघा असं जसं आपल्याला पाहिजे तसं, पाण्याचा न वापर करता केले। आता आपण एका कढईमध्ये काढून ठेवूया। आता वाटून झालंय आपलं। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार, आणि मग ह्याला एकत्र एकजीव करूया। ह्याला कालवून घेऊया चांगलं मिक्समध्ये, आणि नंतर तळायची तयारी करूया। आता हे गॅस चालू करते मी। तेलाला ना आपण टाकूया कढईमध्ये गरम करून, म्हणजे ते गरम होईपर्यंत आपण ह्याला एकत्र करूया, एकजीव करूया। तोपर्यंत तेल टाकूया याच्यामध्ये कढईमध्ये। तळण्याची तयारी आहे। मग आपण हे झाल्यावर मग सांबार बनवूया। उरलेल्या वरणाचं आपण तयार करूया सांबार। हे बघा, आता हे कालवून घेते। हे मीठ टाकलेलं आहे आपण, मग ह्याला आता एकजीव करते, आणि चांगलं फुगतं पण हे असं कालवत। हे बघा, चांगलं मळून घेऊया असं। बिना पाण्याचं बघा किती मस्त झालंय, फुगलंय, आणि जे पाहिजे तसं। आता आपण ह्याच्या वड्याची बनवायची तयारी करूया। तोपर्यंत तेल गरम होते, चांगलं त्याला कडून द्यायचं, आणि मग आपण वडे सोडूया। बघा आता गरम झाले आपलं तेल, होत आले। आपण ह्याला ना आता थोडं चाळणीला तेल लावून घेऊया, कारण माझे वडे ना कधी कधी ना हाताने तुटतात आणि आकार व्यवस्थित येत नाही, म्हणून आपण हिला तेल लावून घेऊया। ह्याच्यावरती चांगलं जमल तर तेल लावलं की ना म्हणजे चिकटत नाही आहे खाली। ही माझी साधी गाळणी आहे। आता आपण ह्याला ना वडे टाकूया। हे बघा, पातळ पीठ आहे, त्यामुळे आपण छोटे छोटेच ना वडे घेऊया बनवायला, आणि असं होल मारूया। हे बघा, वडे सोडते मी। हे बघा, आता आपण सोडलेले वडे फ्राय होतात। आपण दुसऱ्या आता बाजूने बघूया। चिकटतात अजून म्हणजे भाजले नाहीत। आता हे बघा,
व्हायला लागले, हे बघू शकता. आपण ह्याला दुसऱ्या साईडने बघूया आता. हे बघा आता चिकटतात म्हणून आपण ह्याला असं सुट्ट करूया आणि ह्याला चांगलं असं लालसर भाजूया. हे बघा ते कसे मस्त दिसतात. हे बघा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पण असं ट्राय करून बघा. आपण सांबारची तयारी करूया तोपर्यंत उरलेल्या वरणाचं. म्हणून आपण काय करूया, थोडंसं हे 4-5 मिरच्या घेऊया, हे 2-4 लसणाच्या पाकळ्या घेऊया आणि ही थोडीशी कोथिंबीर घेऊया. हिला चांगला आता ह्याच्यात धुवून घेऊया. एका भांड्यामध्ये थोडंसं धुवून घेऊया आणि असं ह्याचं वाटण करूया. ह्याला एकत्र करते आता मी. उरलेल्या वरणामध्ये पहिला आपल्याकडे लसूण असतो फोडणीला दिलेला, त्याच्यामुळे जास्त नको टाकायला, नाहीतर तो जास्त टाकला की वास तसाच येतो. म्हणून आपण 2-4च पाकळ्या टाकूया. त्याला चांगलं धुवून घेऊया वाटण्यासाठी. आपण ह्याच्यात लाल मिरची पावडर पण टाकणार आहे कलर येण्यासाठी, म्हणून आपण एवढ्या मिरच्या घेऊया. हे झालं माझं वाटणाचं आता तयारी. आता आपण वाटून घेऊया याला आणि थोडंसं आता ह्याच्यात थोडं पाणी टाकूया म्हणजे आपल्याला बारीक पिसता येईल आणि असं झाकूया आणि आता वाटून घेऊया. हे मस्त अजून लालसर होतंय. अजून हे अजून असं लाल व्हायला सावकाश आहे होते. लालसर आता वडे झाले. आता आपण ह्याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये. या कढईमध्ये ठेवते. आता बनवून झाले की दाखवते तुम्हाला सर्व करून. अजून मला हे करायचं आहे, सांबार करायचं. हे बघा आता माझं झालं. एवढं तर फ्राय होतात आणि हे बघा असे झालेत माझे वडे. थोडं साईज अलग अलग झाल्यात. हे बघा कधी कधी असे पण झालेत चिकटल्यामुळे. तुम्हाला सर्व करून दाखवते. हे झाले की आपण सांबारची तयारी करूया. हे बघा मी आता वाटण घेतले करून मसाला. हे बघा असा हिरवी मिरची 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर. आता आपण ना हे उरलेलं वरण आहे रात्रीचं, आपण त्याला आता मस्त तडका देऊया आणि सांबारमध्ये सांबार तयार करूया याचा. आपण ह्या टोपात करूया सांबार. गॅस पेटवूया आणि ह्याच्यातलंच तेल आपण ह्याच्यात ओतूया फ्राय करायला. अगोदर आपण वरणामध्ये काय काय टाकलेलं होतं, तरी पण आपण थोडंसं ह्याच्यामध्ये राईचा तडका देऊया. आता जिरे टाकूया. आणि हा सांबार मसाला पण आहे, 10 रुपयाची पुडी आहे, ते आपण यूज करूया याच्यात. हा मसाला आता टाकूया. आता याच्यात थोडं पाणी टाकूया आपण मसाल्याचे. आपण याच्यात आता पाणी टाकले. आपण ह्याला एकत्र हलवूया राहिलेल्या मसाल्यामध्ये. आणि हे वरण आहे आपलं.
आपण आता हे गॅस बंद करू, हे काढून घेऊया. ह्या कडेला आता दुसऱ्या साईडला ठेवूया, म्हणजे हा टोप मला इकडे ठेवता येईल. आणि आपण ह्याला चांगला तडका दिला. आता आपण ह्याला फ्राय करूया मस्त. हे बघा, आता हे वरण आहे उरलेलं. हे बघा, उरलेलं वरण आहे. आता आपण तुरीच्या डाळीचा वरणाची सांबर बनवतो. हे बघा कसे घट्ट आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा मसाला ॲड करू. हा सांबर मसाला आता मी टाकला. आता आपण ह्याला हलवून घेऊया चांगलं मसाल्याला. आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया, कारण पहिलेच वरणामध्ये आहे. एकत्र हलवून घेऊया आणि याच्यात ॲड करू. हे बघा झालं. आता आपण हे टाकूया पाणी याच्यात. आपल्याला जास्त घट्ट नको, पातळ पाहिजे सांबर. हे बघा, अजून आपण थोडं ॲड करूया पाणी. अजून टाकूया पाणी, म्हणजे हे पातळ होतंय. आता ह्याला चांगले कड येऊन देऊया, उकळी येईल चांगली. मग उकळी आली की ह्याला काढून घेऊया आपण. ही बघा आता माझी डिश तयार झाली आहे, सांबर विथ मेंदू वडा. आता आपण सर्व करूया ताटामध्ये. हे बघा सांबर माझं, सुगंध पण खूप येतो छान, बघू शकता. हे बघा जसं पाहिजे तसं झालं आपल्याला त्यामध्ये डुबून खायला. आणि आपण ह्याचे वडे ना त्यामध्ये सर्व करूया. काय काय यांचा आकार चेंज झालाय. बघा माझा मेंदू वडा विथ सांबर. तुम्हाला कसं वाटलंय? जर काय कमी असेल तर सांगू शकता. आणि तुम्ही पण असा ना प्रयत्न करून बघा उरलेल्या वरणाचा सांबर कसं बनवायचं. आपण नेक्स्ट टाइम भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझ्या रेसिपी आजपर्यंत कशा वाटतात ते पण सांगू शकता कमेंट्समध्ये. बाय, आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये भेटू. ह्याच्यामध्ये आपण नारळाची चटणी पण खाऊ शकतो. ह्यामध्ये एक कमी आहे त्या नारळाची चटणी, ती मी ना एकदा तुम्हाला दाखवले इडलीच्या ह्याच्यामध्ये करताना. तर मी ना ते नाही बनवलं, मी फक्त ही सांबर आणि मेंदूवडा बनवला आहे. आणि असंच आम्ही खाणार आहे. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. बाय.